Hello dear students. Okay. So today's lecture we will discuss on economic importance of Malvaceae family and diagnostic characters of this family. So friends, in last lecture we have discussed on systematic studies, also the uh, common plants of family Malvaceae, vegetative characters, फ्लोरल कॅरेक्टर्स ऑफ प्लांट फॅमिली मालवेसी. म्हणजे या मालवेसी फॅमिलीमध्ये जे काही प्लांट येतात, ही सर्व जी काही प्लांट आहे, मग याच्यामध्ये भेंडी आहे, जास्वंद आहे, त्यानंतर मग कॉटन प्लांट आहे किंवा इतर काही बाकीची जी काही कॉटन वर्गातली जी काही प्लांट आहेत या फॅमिलीमधली, ही सर्व काही प्लांट आपल्या या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या कशा प्रकारचे टॅक्सॉनॉमिक कॅरेक्टर्स किंवा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्या प्लांटमध्ये आहेत हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. So in today's lecture we will continue to the characteristic of these plant family. So at the end of floral characters, this is the floral formula. The floral formula काय असणार आहे? तर फ्लोरल फॉर्म्युला म्हणजे काय, तर हे जे काही या प्रत्येक फॅमिलीचं जे काही प्लांट असेल किंवा त्या प्लांटचं फ्लावर जे आहे, कुठलंही प्लांट असू द्या, त्या प्रत्येक प्लांटचं जे काही फ्लावर आहे त्या फ्लावरमध्ये आढळणारे जे काही कॅरेक्टर्स आहेत ही या ठिकाणी सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये लिहिली जातात. ठीक आहे. आता ॲक्च्युली इथं बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल आहेत. हे सिम्बॉल तुम्हाला मी आता कुठल्या तरी एका सेपरेट फाईलमध्ये सप्लाय करेल, पण मात्र हे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल आहेत. तर पहिला सिम्बॉल आहे बघा, हा एक सर्कल आहे आणि त्याला चार बाजूने त्याला बरोबर चार ठिकाणी डिवाईड केलेलं आपल्याला दिसतं, बरोबर. तर हा जो काही सिम्बॉल आहे इट इज ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री याचा सिम्बॉल आहे. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय, की ते जे काही फ्लावर आहे त्या फ्लावरला कोणत्याही प्लेनमधून जर काही तुम्ही कट केलं तर त्याचे दोनपेक्षा जास्त इक्वल भाग होऊ शकतात, त्याला म्हणायचं ॲक्टिनोमॉर्फिक. सिमेट्रीचा विषय आहे. आता हे ॲक्च्युली हे कॅरेक्टर्स किंवा हे जे काही सिम्बॉल आहेत आपण हे सेकंड सेममध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर पहिला सिम्बॉल आहे ॲक्टिनोमॉर्फिक. त्यानंतर सेकंड सिम्बॉल आहे बघा, की वरती त्याला ॲरो आहे आणि खाली प्लसचं साईन आहे. इट मीन्स इट शोज सेक्शुॲलिटी ऑफ दिस फ्लावर. इट मीन्स वेदर द फ्लावर इज युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. तर आता दोनही सिम्बॉल एकाच याच्यावरती फ्लावरवरती आहेत, याचा अर्थ आहे की बायसेक्शुअल फ्लावर आहे. फ्लावर हे कसं आहे, बायसेक्शुअल, म्हणजे त्याच्यामध्येच अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये आहेत, दोन वेगवेगळे फ्लावर नाहीत. कधीकधी काही प्लांटमध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर्स हे वेगवेगळे असतात. मग थर्ड कॅरेक्टर आहे दॅट इज EP. EPI. EPI मीन्स व्हॉट, इट इज द प्रेझेन्स ऑफ EP कॅलेक्स, बरोबर. त्यानंतर मग K फॉर कॅलेक्स, K फॉर कॅलेक्स आणि स्मॉल k फॉर EP कॅलेक्स. मग आता स्मॉल के दिले आहे बघा, मग ते किती आहेत, EP कॅलेक्स एका फ्लावरमध्ये साधारणतः किती असतील, तर 7 असतात. किती आहेत, 7. हा त्याचं शॉर्टकटमध्ये आपल्याला त्याचं कॅरेक्टर दाखवून देतं. म्हणजे हे एवढे जे काही आपण वरती डिस्क्रिप्टिव्ह कॅरेक्टर्स पाहिले, हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह कॅरेक्टर्स आपल्याला या छोट्याशा फॉर्म्युलामधूनच लक्षात येतील ज्यावेळेला आपल्याला हे सिम्बॉल आपल्याला माहिती असेल त्यावेळेला. सो स्मॉल के डिनोट्स EP कॅलेक्स अँड इट हॅज 7 EP कॅलेक्स. देन कॅपिटल K मीन्स व्हॉट, कॅलेक्स. कॅपिटल K इज कॅलेक्स अँड विच हॅज 5 कॅलेक्स. किती आहेत सेपल्स, 5 सेपल्स आहेत. आणि ह्या सेपल जे आहेत ते एकमेकाला जॉईंटेड आहेत, गॅमोसेपॅलस कंडिशन आहे, म्हणून मग त्या 5ला काय ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट नसेल तर पॉलिसेपॅलस आणि ब्रॅकेट असेल तर गॅमोसेपॅलस. सेम अशीच कंडिशन पुढं करोलासुद्धा वापरली जाते. मग इथं करोला दिला आहे बघा, करोला मीन्स कॅपिटल C किंवा कॅपिटल C म्हणजे करोला. मग किती करोला आहेत या फॅमिलीच्या फ्लावरमध्ये, तर 5. नंबर ऑफ पेटल्स या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसेल. सो 5 पेटल्स. नेक्स्ट कॅरेक्टर इज अँड्रोशियम. म्हणजे आता हे बाहेरच्या एक्सटर्नल भागाकडनं इंटरनल भागाकडे जे काही फ्लावरचं इनर जो काही पार्ट आहे तिथपर्यंत ही कॅरेक्टर्स अशी डिस्क्राईब केलेली आपल्याला या फ्लोरल फॉर्म्युलामध्ये दिसतात. कॅपिटल A मीन्स अँड्रोशियम, A फॉर अँड्रोशियम. मग आता किती अँड्रोशियम आहेत, तर या मालवेसी फॅमिलीच्या फ्लावरमध्ये इन्फनाईट अँड्रोशियम आपल्याला पाहायला मिळतात. इन्फनाईट म्हणजे काय, इनडेफिनाईट, की जे सहजासहजी इतक्या सहज मोजता येणारे नाहीत. सो देअरफोर
इन्फानाईटचं साईन त्या ठिकाणी दाखवले आणि हे सगळे अँड्रोशियम जे ते हे पुन्हा खाली एका ठिकाणी जॉईंटेड आहेत, ते एक ट्यूब फॉर्म करतात, म्हणून त्याला पुन्हा ब्रॅकेट आहे. आणि मग त्याच्या अगोदर एक सिम्बॉल दिसतो बघा, कॅपिटल सी आणि कॅपिटल एला या ठिकाणी जोडलेलं आपल्याला दिसतं एका हेअरपिन जसं स्टेपलर पिनसारखं जे काही स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी. इट शोज दॅट की करोला आणि अँड्रोशियम हे एकमेकाला जॉईंटेड आहे. आणि मग त्याला टर्म आहे दॅट इज इपीपेटॅलस. अँड्रोशियम्स आर इपीपेटॅलस मीन्स व्हॉट, की अँड्रोशियम किंवा स्टॅमेन जे आहेत हे पेटल्सला जोडलेले आहेत. नंतर पुढं कॅरेक्टर बघा, कॅपिटल जी. कॅपिटल जी जो काही सिम्बॉल आहे इट मीन्स व्हॉट, इट इज गायनोशियम. जी फॉर गायनोशियम. मग किती आहेत गायनोशियम? 5 आहेत, किंवा 5पासून तर जवळपास कधीकधी इन्फनाईट अनेक असू शकतात या काही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावर्समध्ये, किंवा या प्रकारच्या या फॅमिलीच्या प्लांटमध्ये. काही प्लांटमध्ये मिनिमम 5 आणि मग जास्तीत जास्त अनेक आपल्याला कधीकधी पाहायला मिळतात. आणि हे सगळे जे काही गायनोशियम आहे किंवा कार्पेल आहेत, या कार्पेल पुन्हा युनायटेड आहेत, फ्री नाहीत, म्हणून त्याला पुन्हा या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट असलेला पाहायला मिळतो. मग त्या कॅपिटल जीच्या खाली एक असा जो काही हे दिलेलं आहे, अंडरलाईन केलेली जी दिसते, अंडरलाईन इट मीन्स व्हॉट, इट इज फॉर सुपेरियर ओव्हरी. इथं वरती गायनोशियममध्ये कॅरेक्टर दिलेले बघा, ओव्हरी सुपेरियर. सुपेरियर ओव्हरी म्हणजे काय, की ओव्हरी वरती आहे आणि ओव्हरीच्या खालून मग अँड्रोशियम बाकीचे जे काही करोला कॅलिक्स जे काही पार्ट आहेत हे ओरिजिनेट झालेले आपल्याला दिसतात. पण ओव्हरी जर का खाली असेल आणि बाकीचे पार्ट जर का ओव्हरीच्या वरून हेडवरून जर काही ओरिजिनेट होत असतील तर मग मात्र ओव्हरी जी आहे ते इन्फेरियर असते. सो इट इज ओव्हरी सुपेरियर. तर अशा प्रकारचा हा फ्लोरल फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा वाचा, दॅट इज फ्लावर्स आर ॲक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, इपीकॅलिक्स अँड इपीकॅलिक्स आर 7, कॅलिक्स आर 5 or sepals 5 united or gamocephalous. Then corolla are 5 किंवा petals are 5. Okay. Androecium are infinite, jointed and epipetalous. Then gynoecium are superior ovary with 5 carpels or infinite carpels. अशा स्वरूपामध्ये हा फ्लोरल फॉर्म्युला वाचला जातो. ठीक आहे. तर असे प्रत्येक फॅमिलीसाठी हे फ्लोरल फॉर्म्युले डिफाईन केलेले आहेत आणि याच्यावरून आपल्याला ह्या शॉर्ट फॉर्म्युल्यावरून त्या पूर्ण फॅमिलीचे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आपल्याला डिनोट करता येतात. मग आता डायग्नॉस्टिक कॅरेक्टर्स आपल्याला या फॅमिलीच्या प्लांटचे सांगता येतील. डायग्नॉस्टिक म्हणजे काय, की पर्टिक्युलरली याच फॅमिलीच्या प्लांटमध्ये सगळे जे काही प्लांट आहेत या प्रत्येक प्लांटमध्ये हे कॅरेक्टर आपल्याला दिसेल. पहिलं कॅरेक्टर आहे की प्लांट्स आर हर्ब ऑर श्रब. जनरली या फॅमिलीमध्ये असणारे जे काही प्लांट आहेत जवळपास 82 जनराचे 1,500 प्लांट आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतात. तर हे प्लांट जे आहेत ते कोणत्या हॅबिटचे आहेत, हर्ब आणि श्रब हॅबिट आहे फार. त्यानंतर रूटचं जर बघितलं तर टिपिकल टॅप रूट सिस्टीम आहे सगळ्यांमध्ये. इथं कोणत्याही प्रकारचं इतर प्रकारचं रूट येणार नाही, कारण की इट इज प्युअरली डायकॉट फॅमिली. देन प्लांट पार्ट्स दे आर कवर्ड बाय स्टिलेट हेअर्स. फार महत्त्वाचं डायग्नॉस्टिक कॅरेक्टर बघा. डायग्नॉस्टिक म्हणजे काय, की ज्या कॅरेक्टरवरून ही फॅमिली डिफाईंड होते, की या प्लांटवरती एक प्रकारचे हेअर्स असतात आणि ते कसे हेअर्स आहेत, स्टिलेट हेअर्स म्हणजे असे स्टार शेप. त्यानंतर लिव्ज जे आहेत तर ते स्टिप्युलेट लिव्ज आहेत, म्हणजे त्याला स्टिप्यूल्स असते आणि त्या स्टिप्यूल जे आहेत ते फ्री असतात लॅटरली. देन लिव्ज आर सिम्पल. लिव्ज कसे आहेत, सिम्पल टाईपचे लिव्ज आहेत, अल्टरनेट असतात आणि पेटिओलेट असतात. पेटिओल त्याला असतो, अल्टरनेट अरेंजमेंट आहे आणि त्याचबरोबर सिम्पल लीफ आपल्याला या पूर्ण फॅमिलीमध्ये पाहायला मिळतील. इथं तुम्ही बघा प्रत्येक डायग्राममध्ये ही कॅरेक्टर आपल्याला दिसतात. सो दीज प्लांट्स दे पॉझेसेस दीज डायग्नॉस्टिक कॅरेक्टर्स. बरोबर. मग इथं तुम्हाला सुद्धा आणखी पाहायला मिळेल की जसं इथं डायग्राम दाखवलेली आहे आणि इकडे एक ही फ्लोरल डायग्राम आहे, ही आपल्याला एक पुढं पाहायची. फ्लोरल फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपल्याला फ्लावरचे कॅरेक्टर सांगता येतात आणि त्याचबरोबर या फ्लोरल डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला फ्लावरचे कॅरेक्टर सांगता येतील. काय काय कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, जसं की फर्स्ट बघा, आउटर वर्डला आपल्याला या ठिकाणी ह्या सेपल्स पाहायला मिळतील. दीज आर द सेपल्स. हे काय आहेत, सेपल्स आहेत. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 सेपल्स. दे आर फ्री, इपीकॅलिक्स आहेत ते. मग या इपीकॅलिक्स नंतर मग सेकंड नंबरला या ठिकाणी दॅट इज कॅलिक्स किंवा सेपल्स आपण ज्याला म्हणू, ते एकमेकाला जोडलेले आहेत. बघा त्याची जोड इथे दाखवलेली दिसते. त्याची अरेंजमेंट साधारणतः व्हर्टिकल व्ह्यूनं फ्लावर कसं दिसेल त्याची डायग्राम या ठिकाणी काढली जाते, त्याला म्हणायचं फ्लोरल डायग्राम. सो
sepals are jointed, gamocephalous and 5 in number, 5 to 6 इन नंबर्स. ओके, ठीक आहे. चला, 5 नंबर्स आहेत. त्यानंतर मग त्याच्या आतमध्ये जे काही थोडेसे गोलाकार आपल्याला पाहायला मिळतात, दीज आर द पेटल्स किंवा करोला. मग करोला किती आहेत? 5 करोला आहेत, एकमेकापासून सेपरेटेड दाखवलेले आहेत. आणि या करोलाचं ॲस्टिवेशन कशा प्रकारचं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणजे त्याचीसुद्धा अरेंजमेंट. मग आता इथं बघा ट्विस्टेड ॲस्टिवेशन आहे, म्हणजे त्या करोलाची प्रत्येक पेटलची एक बाजू ही बाहेरच्या दिशेला आणि एक बाजू आतल्या दिशेला आहे, बरोबर. आणि याप्रमाणे चक्रिकार असं फिरलेलं आपल्याला हे फ्लावरची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. दॅट इज वी कॉल्ड ॲज द ट्विस्टेड ॲस्टिवेशन. मग सेंटरला गेले तुम्ही की याच करोलाला अटॅच असणारे हे इथं या ठिकाणी अँड्रोशियम आहेत, अँथर आहेत, ते इन्फानाईट आहेत आणि ते एकमेकाला जोडलेले दाखवले तर रिंगमध्ये. सेंटरला मात्र या ठिकाणी काय आहे? मग सेंटरला मग या ठिकाणी ही ओव्हरी आहे, म्हणजे ज्याला म्हणायचं गायनोशियम. इकडं आपल्याला इथं लार्ज व्ह्यू आपल्याला दिसतो, बघायला मिळतो. मग याचे जवळपास आता 5 चेंबर आहेत किंवा 5 लोक्युल्स आहेत, आणि त्या प्रत्येक लोक्युलमध्ये पुन्हा ओव्ह्यूल आहेत. आणि यानुसार मग आपल्याला गायनोशियम सांगता येते की गायनोशियम किती किंवा कार्पेल्स किती आहेत, 5 की 6 का काय. तर जसं फ्लोरल फॉर्म्युला आहे तसंच याप्रमाणे फ्लोरल डायग्राममधून सुद्धा आपल्याला कमीत कमी जागेवरती त्या पूर्ण प्लांटचं डिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी देता येतं, वाचता येतं, अंडरस्टँड करता येतं. आणि त्यासाठी मग म्हणून हे फ्लोरल फॉर्म्युला किंवा फ्लोरल डायग्राम आहे. बाकीची कॅरेक्टर जनरली आपल्याला त्या फ्लावरमध्ये दिसतातच. आता यानंतर बाकी इतर डायग्नॉस्टिक कॅरेक्टरचा विचार केला तर इन्फ्लोरेसन्स जर बघितला आपण या फॅमिलीमधल्या प्लांटचा, तर तो सॉलिटरी ॲक्झिलरी आहे. सॉलिटरी म्हणजे सिंगल, आणि ॲक्झिलमध्ये हे फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतात, जसं जास्वंदाचं फुल एकच येते. नंतर फ्लावर जर कॅरेक्टर बघितलं आपण तर फ्लावर्स आर कम्प्लीट बायसेक्स्युअल, ॲक्टिनोमॉर्फिक, मगाशी वाचल्याप्रमाणे, हायफोगायनस, सायक्लिक, पेंटामेरस, लार्ज, शोवी अँड डेकोरेटिव्ह. पहा, ते सगळ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. कंप्लीट आहे फ्लावर, म्हणजे या ठिकाणी मेल फिमेल दोनही पार्ट या ठिकाणी याच फ्लावरमध्ये आहेत, आणि त्यामुळेच हे बायोसेक्स्युअल आहे, ॲक्टिनोमॉर्फिक आहे, हायफोगायनस आहे, टेट्रासायक्लिक किंवा पेंटामेरस आहे. टेट्रासायक्लिक म्हणजे काय? 4 बाजू त्या पूर्णपणे त्या फ्लावरच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर पेंटामेरस आहे, म्हणजे 5 सेगमेंटमध्ये त्या ठिकाणी पेटल्स, कॅलेक्स हे प्रेझेंट आहेत. लार्ज साईजचं फ्लावर आहे, शोवी आहे, पुन्हा ऑर्नामेंटेशनसाठी वापरलं जातं, आणि त्यात म्हणून ते डेकोरेटिव्हसुद्धा आहे. त्याचबरोबर नंतर काही डायग्नोस्टिक कॅरेक्टर आहेत, जसे प्रेझेन्स ऑफ ईपी कॅलेक्स बिलो द कॅलेक्स. कॅलेक्सच्या खाली एक आहेत ईपी कॅलेक्स आहेत याच फॅमिलीमध्ये. देन सेपल्स आर 5 अँड दे आर गॅमोसेफॅलस, ॲस्टिवेशन वॉल्वेट. त्यानंतर मग स्टॅमेनचा विचार केला तर स्टॅमेन्स आर इनडेफिनाईट, मोनो ॲडॅल्फस, एकाच सिंगल ट्यूबमध्ये हे जोडलेले आपल्याला दिसतात. ते पेटल्स आर 5, पॉलिपेटॅलस, ॲस्टिवेशन विच इज ट्विस्टेड. अँड इफ सपोज stamens, the filaments of the stamens united, showing the staminal tube, and which has the anther are free, kidney shape, and pollen grains are spinous. pollen grains जे ते कसे स्पायनस, म्हणजे त्याच्यावरती काटे आपल्याला पाहायला मिळतात मायक्रोस्कोप खाली बघितलं तर. स्पाइन लाईक आउटग्रोथ आपल्याला त्या पोलन ग्रेनवरती दिसेल. देन दी अँथर्स आर मोनोथिकस. अँथर्स आर मोनोथिकस. Then flowers are epipetalous, as staminal tube remain attached to petals at the base. Then the gynoecium polycarpellary syncarpus. Gynoecium is polycarpellary syncarpus. Then ovary is superior, multilocular. Locules are corresponds to number of carpels. Ovary is superior, multilocular. Locules are corresponds to number of carpels. Placentation exile. Placentation is exile placentation. And then the style is terminal, long, passes through the staminal tube. Cross pollination by the insect. अशा प्रकारची ही महत्त्वाची डायग्नॉस्टिक कॅरेक्टर आहे. प्लासेंटेशन म्हणजे ओव्हरीची अरेंजमेंट आहे. स्टाईल जी आहे ती टर्मिनल आहे, लॉंग असते,
त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन आपल्याला या प्लांटच्या फ्लावरमध्ये पाहायला मिळतात. ही एवढी सगळी डायग्नॉस्टिक कॅरेक्टर आहेत की ही फक्त याच फॅमिलीच्या फ्लावरमध्ये दिसतील. मग आता यानंतर शेवटी आपल्याला पाहायचे की या फॅमिलीमध्ये जेवढे काही प्लांट आहेत हे जे काही प्लांट आहेत याचा इम्पॉर्टन्स काय, किंवा हे जे काही प्लांट या फॅमिलीमध्ये येतात त्या फॅमिलीमधल्या प्लांटचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय. इकॉनॉमिक म्हणजे काय, येस दे हेल्प टू ग्रो द इकॉनॉमी किंवा टू अर्न द इकॉनॉमिक. सो इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉटन फॅमिली. या फॅमिलीला कॉमनली काय म्हटलं जातं आहे, कॉटन फॅमिली असं म्हटलं जातं. बरोबर, कॉटनची फॅमिली आहे. कॉटन मीन्स जे काही प्लांट आहे कॉटन ते. सो कॉटन विच इज जनरली नोन ॲज द व्हाईट गोल्ड, सफेद सोनं असं म्हणून ओळखलं जाते कॉटनचं. आणि कॉटनचं तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन आहे आणि त्याचा वापरसुद्धा तुम्हाला माहिती आहे की जी काही मूलभूत गरज आपली जी काही माणसाची मूलभूत गरज आहे दॅट इज कोणतं वस्त्र किंवा क्लॉथ्स आपण ज्याला म्हणतो, ती ही या कॉटन प्लांटपासून भागवली जाते. सो विच इज इम्पॉर्टंट प्लांट बिलॉंगिंग टू दिस फॅमिली. ऑल्सो सम इम्पॉर्टंट अदर प्लांट्स आर ऑल्सो फ्रॉम दिस फॅमिली लाईक फर्स्ट सपोज कॉटन. मग कॉटनचा वापर कुठं कुठं होतो ते एक लक्षात घ्या. त्याचं बॉटॅनिकल नाव आहे गॉसिपियम हर्बॅसियम. गॉसिपियम हर्बॅसियम. सो फायबर्स ऑफ सीड्स आर कॉल्ड ॲज अ कॉटन फायबर्स अँड दे आर यूज इन द टेक्सटाईल इंडस्ट्री फॉर प्रिपरेशन ऑफ क्लॉथ. जे काही फायबर्स किंवा जे काही सीडची आउटग्रोथ, सीड हेअर्स आहेत बघा, आता सीडवरती वाढणारे हेअर्स आहेत हे इतके मोठाले असतात की त्यापासून हे मोठमोठे धागे तयार होतात आणि त्याचा धाग्याचा वापर कपडे तयार करण्यासाठी वापरला जातो टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. देन दी ॲब्झॉर्बंट कॉटन इज यूज्ड फॉर बँडेजेस अँड नॉन ॲब्झॉर्बंट कॉटन इज यूज फॉर प्लगिंग ऑफ कल्चर ट्यूब्स. मग मेडिकल स्टोअर किंवा मग दवाखान्यांमध्ये बँडेजसाठी या कॉटनचा वापर केला जातो. काही वेळेला टिश्यू कल्चर असेल तर त्या ठिकाणी नॉन ॲब्झॉर्बंट कॉटन वापरला जातो. देन कॉटन इज बेसिक मटेरियल फॉर प्रिपरेशन ऑफ पल्प इन दी पेपर इंडस्ट्री. पेपर जो काही तयार होतो या पेपरमध्ये सुद्धा ह्या कॉटनचाच भुस्सा किंवा या कॉटनचे जे काही कपडे तयार केले जातात कपड्याचे तुकडे पुन्हा वापरले जातात. देन कॉटन फायबर्स आर ऑल्सो यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ क्लॉथ्स, ब्लँकेट अँड टॉवेल्स. अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन or importance of cotton is oil which is extracted from the seeds which is used as a cotton oil in soap industry. साबण तयार करण्यासाठी जे काही वापरलं जातं ऑइल हे जनरली कॉटन ऑइल असतं, सरकीपासून तयार केलेलं ऑइल. आणि मग उरलेला जो काही त्याचा चोथा असेल तो कॅटल फीडसाठी वापरला जातो. सो कॉटन सीड्स, रॉ कॉटन सीड्स, दे आर यूज्ड ॲज अ कॅटल फीड. अँड कॉटन सीड्स कंटेन विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, also vitamin A, D, E, so it is highly rich with the vitamins. ठीक आहे, हे झालं कॉटनबद्दल. त्यानंतर सेकंड इकॉनॉमिक प्लांट आहे दॅट इज एबेलमॉस्कस इस्कुलेंटस, म्हणजे भेंडी, लेडी फिंगर म्हणतो आपण, लेडीज फिंगर. भेंडीचं जे काही झाड आहे, भेंडी जी भाजीपाल्यामध्ये फ्रूट व्हेजिटेबल म्हणून वापरली जाते. बरोबर. त्यानंतर थर्ड प्लांट आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, म्हणजे जास्वंदाचं झाड, की जे कॉमनली प्रत्येक घराच्या समोर जवळपास कल्टिवेट केलं जातं. का तर त्याचे ऑर्नामेंटल जे काही फ्लावर आहेत, छान दिसणारे जे काही ब्युटिफुल फ्लावर्स आहेत देवाला वाहण्यासाठी, त्याच्यासाठी वापरले जातात. आणि म्हणून मग हे प्लांट प्रत्येक ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो द डाय विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द पेटल्स ऑफ फ्लावर यूज्ड फॉर कलरिंग आयब्राउज. या लाल कलरच्या जास्वंदाच्या पाकळ्यापासून काही वेळेला डायसुद्धा तयार केली जाते. चौथं प्लांट आहे बघा, अल्थिया रोजिया, ऑलिथिक म्हणतात त्याला. तर या प्लांटचा वापर, त्याचे फ्लावर जे आहेत दे आर इडिबल अँड वेन दे आर ड्राईड, द ड्राईड फ्लावर्स आर यूज्ड ॲज अ ड्रिंक टू मिनिमाइज द बॉडी टेम्परेचर. बघा, त्याच्या सुकलेल्या फ्लावरचा रस करून पिला जातो. का तर बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी, म्हणजेच किंवा ताप येत असेल किंवा मग उन्हाळ्यामध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर या प्लांटचा वापर इट इज ऑल्सो यूज्ड इन द रिमॅटिझम. संधिवात जर काय होत असेल तर त्या संधिवातामध्ये या प्लांटचा वापर केला जातो. पाचवं प्लांट आहे हिबिस्कस कॅनाबिनस, आंबाडीचं झाड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आंबाडीचं तुम्ही पेरता, किंवा आता तुरीमध्ये इकडे तिकडे आता आंबाडी झाडीतील लाल बोंड, त्याची लिव्ज जे त्या लिव्जचा वापर व्हेजिटेबलसाठी केला जातो. बरोबर. पानाची भाजी केली जाते, त्या बोंडाची भाजी केली जाते. आता याच प्लांटपासून फायबर्स मिळतात. फायबर्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम दी ड्राईड स्टेम
अँड दे आर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ रोप्स. या प्लांटच्या बार्कमध्ये मोठमोठे फायबर्स असतात आणि ते फायबर्स म्हणजे धागे एकत्र करून काढून त्याच्यापासून त्याचे रोप किंवा दोर तयार केलेले आपल्याला दिसते काही ठिकाणी. ऑल्सो ड्राईड स्टॉक दे आर यूज फॉर दी मॅच स्प्लिंटर्स. माचीसच्या काड्या तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर याचं जे काही सीड आहे ते रिफाईंड ऑइल करून इडिबल म्हणून वापरलं जातं, आंबाडीचं तेल. त्यानंतर शेवटचं एक प्लांट आहे बघा, एबिचिलान इंडिकम, म्हणजे याला मुद्रा असं म्हणतात मराठीमध्ये. आपल्याकडे आहे कॉमन प्लांट. तर त्याचं स्टेम जे आहे ते त्या स्टेमपासून फायबर्स तयार केले जातात आणि रूट जे आहे, रूट आणि लिव्ज आणि स्टेम दे आर यूज्ड ॲज अ मेडिसिनल. पूर्ण एंटायर प्लांट जे आहे ते मेडिसिनल म्हणून वापरलं जातं. तर अशा प्रकारचे काही वेगळ्या प्रकारचे हे जे काही प्लांट आहेत, या प्रत्येक प्लांटचं काही ना काहीतरी इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स आहेत. आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं प्लांट की ज्यावरती एक सर्व माणसांची, सर्व ह्युमन बिईंगची महत्त्वाची मूलभूत गरज भागवली जाते ती म्हणजे क्लॉथ, आणि विच इज डेव्हलप फ्रॉम द वन ऑफ द प्लांट दॅट इज कॉटन. बरोबर. मग भेंडी आहे, नंतर मग हे सांगितलेले बाकीचे आणखीन मालवेसी जे फॅमिलीचे मेंबर्स आहेत, हे सर्व काही याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. याच्या व्यतिरिक्त इतर बाकीचे जे काही प्लांट आहेत या फॅमिलीमधले जवळपास 1500 स्पेसीज आहेत जगभरामध्ये. त्या प्रत्येक प्लांटचा या ठिकाणी वापर असलेला आपल्याला पाहायला मिळेल. जसं की सायडा आहे, त्यानंतर मग माल्व्हॅस्ट्रम आहे. हे सगळं काही ट्रायबल मेडिसिन किंवा ज्याला आपण म्हणतो इथनो मेडिसिनमध्ये याचा वापर केलेला आपल्याला दिसतो. जंगली औषधी, जंगली जडीबुटीमध्ये याचा कधी कधी बऱ्याच वेळेला वापर झालेला आपल्याला दिसेल. थँक्यू.